नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. आई अण्णा गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे. इथे पाऊस चालू आहे, 2-3 दिवस झाली. या पावसामुळे चिडचिड होते आणि चिडचिड असल्या कारणाने शेळ्या आता शेडमध्ये मोकळ्याच आहे, ऑल कंपाऊंडमध्ये. तर मित्रांनो, पावसाळ्यात शेळ्यांची बकरांची खूप काळजी घेणं गरजेचं राहतं. बघू शकता आपण गवळी बरं, तिचे 3 बकरं बसलेले आहेत. कालच जन्मलेले बकरं. हे बघा, आपल्या वंडीचे 3, दोघींनी 3-3 दिले. वंडीने 3 बोकडे दिलते आणि हिने 2 पाठी 1 बोकडे दिलं. तर बाकीचे इकडे, हिचे 2 बोकडे बारडीचे, बाकीचे तिकडं बसले शेळ्या निवांत. पावसाच्या चिडचिडीमुळे काय चरती नाही रानात, काय नाही. डाळा केला तरच खातात, नाहीतर गवत वगैरे वल्ल झालेलं राहतं, माती राहते त्याच्यावरती, ती शक्यतो खात नाही. आता 11:30-12ला सोडण्याचाच टाईम होईल. अण्णा पित्तूर म्हणून जेवायला गेलेले आहे उपवास करून. ते आल्याच्या नंतर सोडतीनच शेळ्या. हे बघा, ही बांडी पाट आहे, ही लाल बोकड्या, हिला 2 पाठी. ही राजाची आई आहे आपल्या, राजाची आई. तिला राजानंतर ह्या 2 पाठी झाला. तो राजा कोठी आहे, कोठीपाशी गहू पाहतोय आई का. तसे सकाळी गहू चारलेले त्यांना, पण तर अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन आहे. ओके, साईराम मित्रांनो, धन्यवाद. ओम साईराम.